हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे पास्ता। तर त्यासाठी आपण बघू शकताय एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाणी चांगलं उकळलं म्हणजे आपण यात पास्ता घालून घेणार आहोत। अगोदर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते मी। बघू शकताय तुम्हाला जेवढी क्वांटिटी करायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी ठेवू शकता। तर मी 2 कप पास्ता घालणार आहे यात शिजण्यासाठी। बघू शकता याला मायक्रोनी पास्ता पण म्हणतात। किंवा एल्बो पास्ता म्हणतात। तर बघा 2 कप मी पास्ता घातलेला आहे। आता 2 ते 3 टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ही 3 टोमॅटो घालून मी शिजवून घेणार आहे। या पास्त्याबरोबरच टोमॅटो शिजवून घ्यायची म्हणजे बघू शकता हे बघा छान शिजली जातात। म्हणजे हे बघा बघू शकता मस्त शिजले टोमॅटो। आता काढून घेऊयात बाजूला। पास्ताही आपला चांगला शिजलेला आहे। टोमॅटो आता गार करून घ्यायची। पास्ता बघू शकता मस्त शिजलाय। आता हे एका चाळणीमध्ये काढून घेते मी पास्ता। पाणी निथळून घ्यायचं पूर्ण पास्त्यामधून। आणि आता हे टोमॅटो गार झालेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊयात। ह्याची प्युरी करून घ्यायची छान। आता कढई गरम करत ठेवलेली आहे बघू शकताय। या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। साधारण 1 पळी मी तेल घातलेलं आहे। आता यातच थोडंसं आपल्याला अमूलचं बटर घालायचं आहे। बघू शकताय बटर घातलेलं आहे मी। बटर छान वितळलं गेलं म्हणजे आपण काय काय घेतले तोपर्यंत मी भाज्या सांगते। आलं, लसूण, कांदा, ढोबळी मिरची, मटार, गाजर, ती मिक्स हर्ब्स, हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे। मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे। तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही। असेल तर घाला तुमच्याकडे। तर बघा आता छान बटर आपलं वितळून घेऊयात। आणि लसूण एकदम बारीक चिरून घेतलाय बघू शकता तो घालून घेऊयात आपण कढईमध्ये। आलं आणि लसूण आणि हिरवी मिरची पण एक हिरवी मिरची घेतलेली होती ती छान बारीक चिरून घेतलेली। आता मस्त तेलामध्ये सर्व परतून घेऊयात व्यवस्थित। आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात। कांदा पण छान तेलावर परतून घेऊयात आपण। आता पास्ता बघू शकताय गार होत आलेला आहे। गार झाल्यानंतर थोडासा तो चिकटतो म्हणून थोडंसं तेल घालून मिक्स करून घेऊयात। तेल त्या पास्त्याला लावून म्हणजे आपला पास्ता चिकटणार नाही एकमेकाला। बघू शकताय कांदा आपला छान परतला गेलाय। आता आपण या सर्व भाज्या घालून घेऊयात। बघू शकताय ढोबळी मिरची, मटार आणि गाजर घालून घेऊयात। आता आपल्याला या भाज्या सुद्धा थोड्याशा वाफवून घ्यायच्यात। मस्त चमचमीत खाण्याचा मूड झाला होता म्हणून मी पास्ता करायला घेतलेला आहे। तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडतो। तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करा। बघा आता टोमॅटोची प्युरी घालून घेतली 3 टोमॅटोची।
तर आपण आता ही प्युरी थोडीशी आटवून घेऊयात. ह्याच्यातलं पाणी आटवायचं. आपले टोमॅटो शिजवून घेतलेले होते त्यामुळं फक्त पाणी आटवायचं थोडंसं. बघू शकता. आणि यात थोडंसं मीठ घालूयात भाज्या शिजण्यासाठी. आपण पास्ता शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता बेतानेच मीठ घालायचं. आणि बघू शकता टोमॅटो प्युरी चांगली शिजवून घेतलेली आहे. पाणी आटलेलं आहे बऱ्यापैकी. पाणी पूर्ण आटवून घेतलंय टोमॅटो मधलं. बघू शकताय मस्त आपलं भाज्या शिजवून घेतल्या. आता आपण यात 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत. कारण मी कांदा तळताना थोडंसं म्हणजे कांदा लसूण टाकल्यावर तेलात मिरची पण टाकलेली होती थोडीशी, त्यामुळं तिखट बेतानेच घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं जास्त घालू शकता तुम्ही. बघा आता यात पास्ता घालून घेऊयात आपण. पास्ता बघू शकता एकदम सुटसुटीत राहिलेला आहे. अजिबात चिकटला नाही आहे. मस्त पास्त्याला सर्व भाज्या आणि टोमॅटोची प्युरी लावून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून. बघू शकता हलक्या हाताने हलवायचं. याला फार असं जोर लावून हलवायचं नाही. आता हे ना आपण पास्ता शिजवून ठेवलेलं पाणी 2 ते 3 चमचे होतं ते घातलं थोडंसं. म्हणजे जास्तच आपला पास्ता फडफडीत होणार नाही. ते पाणी घातल्यानंतर जे आपण पास्ता शिजवून काढलेलं पाणी होतं काढून ते घातलं. आता थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे. आणि हे मिक्स हर्ब्स टाकून घ्यायचे थोडेसे. मिक्स हर्ब असेल तर घाला, तुमच्याकडे नाही घातलं तरी चालतं. तसंही पास्ता खूप छान लागतो. आता अजून एकदा हलवून घेऊयात व्यवस्थित. बघू शकताय मस्त असा आपला पास्ता तयार झालेला आहे. दिसायलाही खूप टेम्पटिंग दिसते. बघू शकताय. तर कसा वाटला पास्ता नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला. आणि बेल आयकॉनही दाबा. म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझा पास्ता बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या पास्ता खायला.